नमस्कार. झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये बनून तयार होणारे आतून जाळीदार आणि वरून छान मस्त खुसखुशीत अशी कांदा भज्याची रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भजे किती छान मस्त जाळीदार बनून तयार झालेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर या ठिकाणी आज आपण गोल कांदा भजी बनवणार आहे। त्यासाठी या ठिकाणी बघा मी चॉपरमध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तिखटाप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे लसूण आणि हिरव्या मिरचीला सुद्धा मी थोड्या बारीक तुकड्यांमध्ये तोडून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये वापरायची आहे। तर बघा कोथिंबीर सुद्धा हाताने छान अशी तोडून मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। चला तर आता हे सगळे जे साहित्य आहे ते आपण अगदी बारीक असे कट करून घेऊयात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे साहित्य मी चॉपरमध्ये छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता हे कट करून घेतलेलं सगळं साहित्य आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर बघा अगदी छान बारीक असं कट झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे सगळे साहित्य काढून घेऊया। सगळ्यात आधी आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी। हा ओवा आपल्याला हातावरती छान असा चोळून यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जिरे सुद्धा हातावरती चोळून टाकून घ्यायचे आहेत। तर अर्धा चमचा जिरे सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। अगदी चिमूटभर एवढा गरम मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चिमूटभर रंगासाठी लाल तिखट सुद्धा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर टाकायची आहे। आता हे सगळे कोरडे जिन्नस किंवा कोरडे मसाले आपल्याला या कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे कोरडे मसाले जे आहेत, सुके मसाले, ते मी या कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे। तर हे बेसन जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा चाळून घेतलेलं बेसन पीठच मी वापरलेलं आहे। तर 2 वाटी बेसन यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। घरामधील रेग्युलर वाटीने 2 वाटी बेसन या ठिकाणी घेतलेलं आहे। तर आता हे बेसन सुद्धा आपण या कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। तर बघा सुरुवातीला पाणी न टाकता मी हे बेसन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं असं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर नेहमी आपण भज्यांसाठी ज्या पद्धतीचं पीठ मळतो किंवा भिजून घेतो तसंच आपल्याला या ठिकाणी पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। छान सरसरीत असं हे पीठ मी या ठिकाणी भिजवून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे पीठ भिजवत असताना किंवा भज्याचं पीठ तयार करत असताना यामध्ये आपण रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे। तर बघा पीठ जे आहे ते छान असं भिजून झालेलं आहे। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये किंवा असंच आपल्याला सरसरीत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच पाव चमचा एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे। तर बघा सोडा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर सोड्यावरती मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हा सोडा आपल्याला या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर अगदी पाव चमचा एवढाच आपण खाण्याच्या सोड्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे। तर मस्त छान असं या बॅटरमध्ये सोडा मी छान मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर लगेचच आता आपण हे भजे तळायसाठी घेऊया। तर या ठिकाणी बघा गॅसवरती मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तेल बघूया आपण गरम झालेलं आहे का। तर तुम्ही बघू शकता तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। लगेच आपल्याला यामध्ये भजे टाकून घ्यायचे आहेत। तर अजिबात हात वगैरे न भरवता आपण चमच्यानेच हे भजे टाकून घेणार आहे। प्रत्येक वेळी हात भरवायचे आणि हात धुवायचे यापेक्षा या पद्धतीने भजे जर टाकून घेतले तर अजिबात हात भरणार नाही आणि झटपट हे भजे सुद्धा टाकून होतील। तर बघा मी भजे जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे भजे यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर भजे टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि भजे टाकून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर बघा भज्याचा पहिला घाणा मी छान असा टाकून घेतलेला आहे। तर थोडेसे भजे तळत आले की आपल्याला हे भजे पलटी करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत। तर आलटून पलटून दोन्ही बाजूने आपल्याला हे भजे छान मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे भजे मी छान असे दोन्ही बाजूंनी तळून घेतलेले आहेत। भजे छान मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे बनून तयार झालेले आहेत। छान जाळीदार सुद्धा हे भजे बनतात। चला तर पहिला घाणा जो आहे तो आपला तळून झालेला आहे। आता आपण तेलामधून हा भज्याचा घाणा काढून घेऊया आणि दुसरा घाणा सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी सेम प्रोसेसनेच चमच्यानेच हे भजे टाकून घेत आहे। तुम्ही हाताने सुद्धा टाकून घेऊ शकता, पण चमच्याने टाकणे मला जास्त सोपे वाटत आहे, कारण चमच्याने टाकल्यामुळे हात सुद्धा भरत नाही आणि पटापट ही भजे टाकले जातात।
तर बघा दुसरा घाणासुद्धा मी सारख्याच पद्धतीने तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। तर कडेने जे थोडंसं भज्याचं पीठ पडलेलं असते ते सुद्धा आपल्याला चमच्याने काढून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता बघा छान दुसरा घाणासुद्धा मस्त असा तळून झालेला आहे। हलक्या सोनेरी रंगावरतीच मी दोन्ही घाणे छान असे तळून घेतलेले आहेत। चला तर राहिलेल्या बॅटरचे सगळे भजे मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे, पण त्याआधी आपण भज्यासोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊया। तर ह्या मिरच्या तळत असताना आपल्याला डायरेक्ट अशाच तेलामध्ये न टाकता त्याला मध्ये थोडासा कट मारून आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मिरच्यांना मी मधोमध थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि छान ह्या मिरच्या सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेल्या आहे। त्यानंतर मिरच्या गरम असतानाच लगेचच आपल्याला यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि या मिरच्या मस्त छान भज्यासोबत सर्व करायच्या आहेत। तर खूप छान मस्त आपली गोल कांदा भजी बनवून तयार झालेली आहेत। तर भज्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी हिरवी चटणी सुद्धा बनवून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी भज्यासोबत खाण्यासाठी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। टोमॅटो सॉस सोबत सुद्धा हे भजे खूप छान लागतात। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे भजे बनवून तयार झालेले आहेत। तर चला झटपट असे हे भजे बनवून तयार झालेले आहेत। अगदी 10 मिनिटाच्या आतच आपण हे भजे बनवून तयार केलेले आहेत। भजे मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते की किती छान मस्त सॉफ्ट आणि आतून जाळीदार असे हे भजे बनवून तयार झालेले आहेत। वरून छान थोडासा कुरकुरीतपणा सुद्धा या भज्यांना येतो। भजे बनवत असताना आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ किंवा रव्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, फक्त बेसन पिठापासून हे भजे बनवून तयार केलेले आहे। तरी सुद्धा भजे छान मस्त आतून जाळीदार आणि छान सॉफ्ट असे हे भजे बनवून तयार होतात। मस्त खुसखुशीत भजे बनतात। चला तर मग तुम्ही सुद्धा पावसामध्ये गरमागरम चहासोबत छान गरमागरम भजे नक्की बनवून बघा। अतिशय झटपट अशी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा अतिशय चविष्ट असे हे भजे बनवून तयार होतात। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही भजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।